नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेली लाखो वर्ष मनुष्य प्राणी या पृथ्वीवर राहतोय आणि हळूहळू तो जसं प्रगती करत चाललाय तसं त्याच प्रगतीमधलं आजचं एक त्याने मोठं पाऊल गाठलंय ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI बद्दल आपण गेली 3-4 वर्ष खूप ऐकतोय. सगळीकडे नेटवर बघेल तिथे हाच शब्द आपल्याला दिसतो. त्याच टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत आणि मेन टॉपिक असा आहे त्याच्यामध्ये की आर्टिस्ट आणि AI या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्की काय होतं. भीती आहे पण नक्की कशाची, असे कितीतरी प्रश्न आर्टिस्ट आणि AIच्या संदर्भात आपल्याला दिसतात. पण याच्या आधी हा विचार करायला पाहिजे की आपल्याला खरंच AIची भीती वाटते म्हणजे काय होतं. मुख्य फरक असा की ज्या गोष्टीसाठी 2 तास लागतात, कदाचित 2 दिवसही लागतात, ती गोष्ट अगदी 2 मिनिटामध्ये साध्य होते AIच्या माध्यमातून. आणि त्याच्याचमुळे आजच्या आर्टिस्टला असं वाटू शकतं की ज्या गोष्टीला इतका वेळ लागत होता ती गोष्ट जर 2 मिनिटात मिळायला लागली तर आपलं महत्त्व काय राहिलं. पण खरं तर असं नाही आहे. याच्या आधी आपल्याला हा विचार केला पाहिजे की एखादं आर्टवर्क तयार होतं म्हणजे त्याच्यामध्ये किती गोष्टी असतात. त्याच्यामध्ये केवळ स्किल असत नाही तर कल्पना देखील असते. आणि या दोन्हीच्या मुळाशी त्या चित्रकाराची किंवा त्या दृश्य कलाकाराची एक स्वतःच्या अनुभवाची एक बैठक असते, ज्याला आपण म्हणूयात फाउंडेशन. आणि स्वतःच्या जगण्यातून, स्वतःच्या विचारातून, भावनेतून जे एक आपलं मनोविश्व, भावना विश्व तयार झालेलं असतं त्याच्याच आधारावरती आपण कौशल्य आणि कल्पना या दोन्हीचं मिश्रण करून एखादी कलाकृती बनवत असतो. आता आपण AI मध्ये एखादी कलाकृती ज्या वेळेला बनवतो तर त्यावेळेला नेमकं काय होतं. आपण एखादा प्रॉम्प्ट देतो आणि त्याच्यातून 2 मिनिटांमध्ये आपल्याला इमेज मिळते लगेच किंवा व्हिडिओ मिळते. आपल्याला असं वाटतं की हे कमी वेळामध्ये साध्य झालं, परंतु नीट जर त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये अजूनही काही बाबतीमध्ये 70-80% पर्यंतच आपण पोहोचू शकतो. म्हणजे ज्याला ह्युमन टच म्हणूयात, तर तो कुठेतरी ह्युमन टच आज सुद्धा नक्कीच आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यातनं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटल्यानंतर तो आर्टिफिशियल आहे या शब्दाकडे आपण दुर्लक्ष करतोय, म्हणून आपल्याला कदाचित भीती वाटते. आपण जिवंत आहोत. आपण जो अनुभव घेतोय तो AI नाही घेऊ शकत. तो जिवंत नाहीच आहे. वी शुड यूज AI ॲज अ मीडियम, असं मला वाटतं. व्हिज्युअल आर्टमध्ये आपण जनरली 2 गोष्टींमध्ये फरक करतो, फाईन आर्ट्स आणि अप्लाइड आर्ट्स. बरोबर. फाईन आर्ट्समध्ये काय होतं, आपण स्वतःसाठी काम करतो. आपल्याला जे काही वाटतंय, आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या रंगांच्या माध्यमातून आपण एक्सप्रेस करतो. पण अप्लाइड आर्टमध्ये आपण दुसऱ्याच्या अनुभवाचा विचार करतो. म्हणजे एखादी कल्पना मांडत असताना आपण दुसऱ्याच्या अनुभवाचा विचार करतो की ती कल्पना त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, तो विचार पोहोचला पाहिजे आणि तो सक्सेसफुली पोहोचला पाहिजे. म्हणजे इथं केवळ मला असं वाटलं म्हणून मी हे केलं असं म्हणून चालत नाही. तर कमर्शियल आर्टमध्ये आपण ज्याच्यासाठी एखादी गोष्ट बनवतोय, जे काही डिझाईन बनवतोय, तर त्याचा जो वापरकर्ता आहे, त्याचा जो ऑडियन्स आहे, तर त्या ऑडियन्सपर्यंत ते नेमकेपणाने पोहोचवणं हे कमर्शियल आर्टिस्टचं काम आहे. आणि फाईन आर्टमध्ये आपल्याला तितका फरक पडत नाही. आपण एक्सप्रेस होतो आणि आपलं काम तिथे संपतं. मग समोरच्याला ते समजते की नाही तो भाग पुढचा आहे. आता आपण भीती कशाची आणि कुणाला आणि का वाटते हे बघितलं, तर आता आपण AI म्हणजे काय आहे हे पण थोडक्यात बघूयात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आहे. तर जगभरात इंटरनेट वापरणारे जे करोडो लोक आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे सॅम्पल्स, मग त्या इमेजेस असोत, व्हिडिओज असोत, आर्टिकल्स असोत, ऑडिओज असोत, कोणतंही माध्यम, तर या माध्यमाचे जेवढी काही करोडो सॅम्पल्स आहेत, तर या सगळ्या सॅम्पल्समधून काही गोष्टी तो एका सेकंदामध्ये एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे जो काही प्रॉम्प्ट दिला असेल त्याला अनुसरून, आणि त्या करोडो सॅम्पल्समधून तो एक नवीन क्रिएशन करतो. म्हणजे इंटेलिजन्स त्याचा इथे आहे की एका सेकंदामध्ये किंवा कमीत कमी वेळामध्ये या सगळ्या सॅम्पल्समधून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला तो आणून देतो. म्हणजे खरं तर तो पुरवठा करणारा एक हमाल आहे. आपणच त्याचे बॉस आहोत. आपणच त्याचे बॉस आहोत. त्यामुळे भीती बाळगायचं कारणच नाहीये. आपण त्याला जे सांगू ते तो करणार आहे. फक्त हे करत असताना त्याची कुवत आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे असं बघूयात की आपण एखाद्याकडे काम सांगत असताना त्याची कुवत लक्षात घेतो की तो काय करू शकेल.
एखादा माणूस कोणत्या पद्धतीचं काम करू शकेल, त्याची बलस्थानं काय आहेत, त्याची स्ट्रेंथ काय आहे, हे आपण बघून त्याला काम सांगतो. तसंच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. आपण त्याला काम सांगत असताना आपण काम कसं सांगायचं हे आजचं कौशल्य आहे. हो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की कुठल्याही कलाकृतीच्या मागे एक काहीतरी स्टेटमेंट असतं. बरोबर. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे हे आपण अधोरेखित करत असतो आणि ते सांगण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतो. म्हणजे चित्रकलेमध्ये पेन्सिल आहे, वॉटर कलर आहे किंवा वेगवेगळी ही माध्यमं आहेत. तर ह्या माध्यमांचा आपण वापर करतो, पण बेसिकली आपल्याला आधी काय सांगायचं आहे हे आपण ठरवलेलं असतं. तसंच मला वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आपण एक माध्यम म्हणून वापरलं पाहिजे. जसं फोटोशॉप आल्यानंतर त्या काळी भीती वाटली होती की अरे हे सगळं डिजिटल आहे, मग ह्याला आर्ट म्हणायचं की नाही असं. पण फोटोशॉप सुद्धा आपण ओव्हरकम केलं आणि फोटोशॉप आणि तसे अजून बरेचसे सॉफ्टवेअर्स आपण ॲज अ मीडियम म्हणून ॲक्सेप्ट केले डिजिटल आर्टमध्ये. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा एक मीडियम आहे. हे माध्यम आपण कसं वापरतो याच्यावरती खरं तर आपण फोकस करायला हवं आहे. त्यामुळे ते शिकून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी जे टूल्स आहेत ती कशी ग्रूम होत आहेत हळूहळू. आणखीन फक्त हे जे काही ग्रो होणं आहे AIचं ते अतिशय फास्ट आहे. म्हणजे एखादं 2 वर्षाचं मूल 18 वर्षाचं संज्ञान होईपर्यंत आपण बघतो की त्याला कितीही हळूहळू एक वर्षांनी त्याच्यामध्ये बदल होत असतो. परंतु हे AI नावाचं बाळ आता बाळ राहिलं नाहीये. तर ते 2 वर्षामध्ये बघता बघता संज्ञान होते की काय इथंपर्यंत मोठं होत आहे. आणि कदाचित पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला कदाचित ते आणखीन 20-30 वर्षाच्या वयाचं पण बघायला मिळेल. दुप्पट तिप्पट वेगानं चालू आहे. येस. तर त्याला कॉम्पीट करण्यामध्ये स्पीडमध्ये तर आपण त्याला कॉम्पीट नाही करू शकत. पण हां, आपल्याला ते कसं वापरायचं, त्याला आपण काय काम द्यायचं आणि ज्याच्यामुळे आपला वेळ वाचेल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच ती टूल्स शिकली पाहिजेत. त्याच्यातलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, त्याच्यातल्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ज्या गोष्टीला वेळ लागतो त्या गोष्टी तुम्ही सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये करू शकाल आणि एफिशियन्सीने करू शकाल. एक उदाहरण सांगतो. मी केलेलं स्केचेसपैकी एक रेखाटन होतं पेननी केलेलं, अगदी छोट्या आकारामध्ये. ते केलेलं रेखाटन मी AIला फीड केलं आणि प्रॉम्प्टमध्ये असं सांगितलं की या रेखाटनाला 3Dचा व्ह्यू दे. म्हणजे मला हे रेखाटन मला एक शिल्प म्हणून पाहायचं आहे किंवा इन्स्टॉलेशनसारखं पाहायचं आहे. तर हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर अक्षरशः पुढच्या 2ऱ्या मिनिटाला त्यांनी मला गॅलरीमध्ये एक्झिबिट झालेलं व्यवस्थित त्याला प्रॉपर लाईट अँड शॅडो असलेलं एक शिल्प माझ्यासमोर प्रस्तुत केलं. म्हणजे त्यांनी माझ्या ड्रॉइंगमधले फॉर्म्स आयडेंटिफाय केले, त्याच्यासाठी डायमेन्शन काय आहे हे आयडेंटिफाय केलं, त्याच्यासाठी लाइटिंग कसं हवं आहे हे आयडेंटिफाय केलं. सो हे आपलं कौशल्य आहे की आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला त्याला सांगायचं आहे. म्हणजे काय की आपल्याला काय हवं आहे याचं पहिल्यांदा तुमच्याकडे व्हिज्युअलायझेशन पाहिजे. बरोबर. तुमच्या स्वतःची कल्पना ही आधी पक्की पाहिजे की मला हे असं हवंय. त्यामुळे शेवटी आपल्याला असंच म्हणावं लागेल की आपण जिवंत माणसं आहोत आणि ती फक्त एक सिस्टीम आहे जिथे सगळा डेटा फीड केलेला आहे आणि त्याच्यातनं तो काहीतरी आपल्याला समोर आणून ठेवतोय. समजा तुम्ही एका मोठ्या डोंगरावर गेलाय आणि तिकडे उंचीवर गेल्यानंतर जी वाऱ्याची झुळूक तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलेली आहे ती तुम्हाला AI देणार आहे का? नाही, कारण त्याला अनुभवच नाही आहे. अनुभव तुम्ही घेताय. त्या अनुभवातनं तुम्ही जे काही शिकता त्यातनं तुम्हाला जो आउटपुट हवा आहे तो फक्त त्याला मागायचा, तेवढाच तो घेऊ शकतो. अनुभव तुम्हालाच घ्यायचा आहे. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की आपण याला खूप घाबरून न जाता, म्हणजे बऱ्याच कलाकार मंडळींच्या मध्ये, डिझायनर्समध्ये अशी चर्चा सुरू असते की AI मुळे कितीतरी नोकऱ्या कमी होतील, आपली पॅकेजेस कमी होतील किंवा आपली फारशी गरज इंडस्ट्रीमध्ये उरेल की नाही उरेल इथंपर्यंत विचार सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी मनामध्ये भीतीची भावना आहे. परंतु हे समजून घेतलं पाहिजे की AI कसं वर्क होतं हे जाणून घेऊन त्याच्यासाठीचं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकून त्याच्यातली टूल्स शिकून आपण नेहमी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे सहज राहू शकतो. नक्कीच. मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून आमच्यापर्यंत जरूर कळवा आणि असे अनेक एपिसोड दृश्यकलेच्या संदर्भातले पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.